नमस्कार. चला तर मग इतिहासाच्या काही महत्वाच्या प्रश्नांवर एक नजर टाकूया. परीक्षेची तयारी तर जोरात सुरू असेलच, पण ही एक छोटी आणि फास्ट उजळणी तुमच्या तयारीला नक्कीच मदत करेल. बोर्ड परीक्षेची तयारी कितपत झालीये हे स्वतःला तपासायची ही एक मस्त संधी आहे. यातून आपली उजळणी तर होईलच, पण आत्मविश्वास पण वाढेल. मग तयार आहात? चला सुरुवात करूया. आणि हा आहे आपला पहिला प्रश्न. प्रश्न आहे की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं कोणाला म्हटलं जातं? पर्याय आहेत व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड रांके की कार्ल मार्क्स. काय वाटतं? जरा आठवून बघा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय अ, व्हॉल्टेअर. ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता हेच उत्तर का तेही समजून घेऊ. बघा, व्हॉल्टेअरचं मत होतं की इतिहासात फक्त घटना आणि तारखा महत्वाच्या नाहीत, तर मानवी जीवनाचा संपूर्ण विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक मानलं जातं. महत्वाचा मुद्दा आहे हा. चला आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न असा आहे की विज्ञान आणि इतर सगळ्याच ज्ञानशाखांची जननी म्हणजे मूळ कशाला मानलं जातं? पर्याय आहेत तत्वज्ञान, नीतिशास्त्र, इतिहास की मानव वंशशास्त्र. विचार करा बरं. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय तत्वज्ञान. हे उत्तर तर बऱ्याच जणांना नक्कीच माहीत असणार. यामागचं कारण खूप सोपं आहे. तत्वज्ञानाला सगळ्या ज्ञानाचं मूळ मानताय. अगदी प्राचीन काळापासून सगळ्या विज्ञान आणि ज्ञानशाखांचा विकास हा तत्वज्ञानातूनच झाला आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे महाबळेश्वर जवळचं भिलार गाव हे कशाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? वनस्पतींचं, आंब्यांचं, पुस्तकांचं की किल्ल्यांचं? हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, नाही का? आणि हो, उत्तर अगदी बरोबर आहे. योग्य पर्याय आहे क, पुस्तकांचे गाव. आपल्याला हे माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव ही एक खूप छान योजना सुरू केली आहे आणि त्यामुळेच भिलारला ही खास ओळख मिळाली. इथे पर्यटकांसाठी वाचायला खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. हा आहे प्रश्न क्रमांक 4. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजेच नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया हे कुठे आहे? मुंबई, चेन्नई, दिल्ली की कोलकाता? कुठे बरं? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क, दिल्ली. याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी की भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीत आहे. आणि गंमत म्हणजे ते संपूर्ण आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार आहे. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न आहे थॉमस कुकने कोणता एजन्सी व्यवसाय सुरू केला? तो हस्तकौशल्याच्या वस्तू विकायचा, खेळणी, खाद्यवस्तू की पर्यटन तिकिटे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, पर्यटन तिकिटे. यामागची गोष्ट अशी आहे की थॉमस कुकने चक्क 600 लोकांची एक रेल्वे सहल आयोजित केली होती आणि अशा प्रकारे त्याने पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला. आधुनिक पर्यटनाच्या इतिहासातील हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. प्रश्न मथुरा शिल्पशैली नेमकी कोणत्या काळात उदयास आली? पर्याय आहेत कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट की मौर्य. काय असेल बरं याचं उत्तर? आणि याचं बरोबर उत्तर आहे कुशाण. हे लक्षातच ठेवा की कुशाण काळातच म्हणजे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात ही शिल्पकला शैली उदयास आली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. कोलकाता इथलं भारतातलं पहिलं संग्रहालय कोणतं? गव्हर्नमेंट म्युझियम, राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय की भारतीय संग्रहालय? आणि याचं योग्य उत्तर आहे भारतीय संग्रहालय. हो, हेच आहे भारतातलं पहिलं संग्रहालय जे 1814 साली स्थापन झालं. हा प्रश्न तर खूपच ओळखीचा आहे ना, नाही का? जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी काढलेलं असं कोणतं चित्र आहे जे लुव्र संग्रहालयात ठेवलंय? नेपोलियन, मोनालिसा, हॅन्स स्लोन की दुसरा जॉर्ज? अगदी बरोबर. ते चित्र आहे मोनालिसा. लिओनार्दो द विंची यांनी काढलेलं हे प्रसिद्ध चित्र पॅरिसमधल्या लुव्र संग्रहालयात आहे. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये कोणाचं नाव सगळ्यात पुढे येतं? ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी की शर्मिला रेगे? आणि याचं अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. त्या 19व्या शतकातल्या एक स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या आणि स्त्री-पुरुष तुलना या त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात.
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? आणि पर्याय आहेत अ. जेम्स ऑगस्टस हिकी, ब. सर जॉन मार्शल, क. ॲलन ह्यूम आणि ड. मायकल फुको. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ. जेम्स ऑगस्टस हिक्की. त्यांनीच बंगाल गॅझेट नावाचं भारतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. हे नाव महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? पर्याय आहेत अ. अलेक्झांडर कनिंगहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल की ड. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. तर याचं अचूक उत्तर आहे अ. अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा असं म्हणूया की नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची स्थापना झाली. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न भाषांतरावर आहे. हितोपदेश हा एक खूप प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ आहे, बरोबर? तर याचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? पर्याय आहेत अ. जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि ड. जॉन मार्शल. याचं उत्तर आहे ब. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हे एक जर्मन विचारवंत होते ज्यांनी हितोपदेश या ग्रंथाचा जर्मनमध्ये अनुवाद केला. खरं तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा खूप खोलवर अभ्यास केला होता. हा प्रश्न बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जगातलं सगळ्यात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराच्या उत्खननामध्ये सापडलं? पर्याय आहेत दिल्ली, हडप्पा, ओर की कोलकाता. काय वाटतं? याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. बरोबर उत्तर आहे क. ऊर. हे शहर मेसोपोटेमियामध्ये होतं आणि तिथेच उत्खननात जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलं. मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो, हे खूप प्रसिद्ध मत कोणी मांडलंय? तुमचे पर्याय आहेत अ. व्हॉल्टेअर, ब. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, क. लिओपोल्ड वॉन रँके आणि ड. कार्ल मार्क्स. आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे ड. कार्ल मार्क्स. का? कारण वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा त्यांच्या विचारांचा आणि लिखाणाचा मुख्य गाभा आहे. हे नक्की लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावरचा आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? पर्याय आहेत अ. संत ज्ञानेश्वर, ब. संत तुकाराम, क. संत नामदेव की ड. संत एकनाथ. बरोबर उत्तर आहे क. संत नामदेव. त्यांनीच कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय घराघरात पोहोचवला, म्हणून त्यांना आद्य कीर्तनकार मानलं जातं. पुढचा प्रश्न. हेगेलने लिहिलेलं कोणतं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे? तुमच्यासमोर हे पर्याय आहेत अ. द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ब. रिझन इन हिस्ट्री, क. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज आणि ड. डिस्कोर्स ऑन द मेथड. याचं योग्य उत्तर आहे ब. रिझन इन हिस्ट्री. याच पुस्तकातून हेगेलने इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन जगासमोर मांडला होता. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय नीट बघा. अ. वसंतराव नाईक, ब. यशवंतराव चव्हाण, क. शंकरराव चव्हाण की ड. वसंतदादा पाटील. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब. यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, तेव्हा तेच राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. तर ही होती काही महत्त्वाच्या प्रश्नांची एक छोटीशी उजळणी. अभ्यास करत रहा आणि भेटूया पुढच्या वेळी. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. एकदम उत्तम यश मिळवा हीच सदिच्छा.